सकाळी चहा केला. आमच्याकडे कोणीतरी आले होते म्हणून त्यांच्यासाठी चहा केला आणि त्याच वेळेला माझ्या मनात विचार आला की आपण काहीतरी नाश्ता बनवायचा आणि तो झटपट बनवायचा. म्हणून मी पटकन कुकरमध्ये बटाटे टाकले आणि नंतर थंड झाल्यावर त्याची साल काढून घ्यायची. मग त्यामध्ये तिखट टाकायचं, धने पावडर टाकायचं, मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि आंबट येण्यासाठी मी त्यामध्ये आमचूर पावडर टाकलेला आहे आणि थोडा चाट मसाला असेल तर तोही टाकू शकता. इथे ब्रेड घेतलेली आहे आणि पूर्ण ब्रेडला मी सुरुवातीला हिरवी चटणी लावून घेतली आणि हिरवी चटणी लावल्यानंतर त्यामध्ये नंतर मग मी बटाट्याची पेस्ट लावलेली आहे. संपूर्ण आपल्या ब्रेडला तसंच लावून घ्यायचं आहे आणि असा नाश्ता जर केला ना तर मुलांना खरोखर आवडतो आणि पटकन होणार आहे. मुलांना कसं केव्हाही भूक लागते. आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहे आणि उन्हाळ्यामध्ये मुलांना भूक लागते म्हणून असं पटकन काहीतरी करून द्यायचं. आता सर्व ब्रेडला लावून झालेलं आहे आणि त्यावर थोडंसं शेव टाकायची. माझ्याकडे बारीक शेव होती म्हणून मी थोडी शेव टाकलेली आहे किंवा तुम्ही त्याच्यावर थोडेसे कांदे वगैरे टाकू शकता. काही पनीरसुद्धा किसून टाकू शकता. ते काही माझ्याकडे नव्हतं आणि जे होतं त्याच्यामध्येच मी लावलेलं आहे. आणि ज्या बाकीच्या ब्रेड होत्या ना त्या ब्रेडला आपल्याला टमाटर सॉस लावून घ्यायचं आहे. म्हणजे आंबट गोड असतं तर कसं खूप छान लागते खायला म्हणून मी पूर्ण ब्रेडला टमाटर सॉस लावलेला आहे. आणि आपला निर्लेकचा जो तवा असतो ना त्याला गरम करायचं आणि थोडंसं बटर लावायचं आहे. अमूलचं बटर वापरलेलं आहे आणि त्यावर आपल्याला ब्रेड ठेवायची आहे आणि मध्यम आचेवरच आपल्याला छान कुरकुरीत असं होऊ द्यायचं आहे. खालची बाजू होऊ द्यायची आणि नंतर वरचीसुद्धा बाजू होऊ द्यायची आहे. आणि कुरकुरीत झाले ना तरच खूप छान लागते खायला म्हणून थोडंसं कुरकुरीत होऊ द्यायचं आहे. बघा मस्त झालेले आहे आपले आणि दोन्ही साईडनी छान आलटून पलटून घ्यायचं आणि नंतर मग काय करायचं, दोन्ही साईड चांगलं झाल्यानंतर मग आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं. नुसत्याच खायला खूप छान लागतात आणि उरलेल्यासुद्धा मी तसेच तव्यावर शेकून घेतलेला आहे. पण ती लवकर होणारा आहे आणि आपल्याकडे ब्रेड असतातच, बटाटेसुद्धा असतात आणि पटकन जर असं करून दिलं ना तर मुलं पण खातातच. आणि कधीकधी आपल्याला स्वयंपाकाचासुद्धा कंटाळा येतो. कमी वेळामध्ये लवकर होणारा आहे आणि ज्या उरलेल्या होत्या त्यासुद्धा मी परत निर्लेकच्या तव्यावर केल्या आणि मी आता आणि माझ्या मिस्टरलासुद्धा देणार आहे आणि आम्ही दोघेजणं खाणार आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी राहा.